आपण दिवसभरातली सगळी महत्वाची कामं, नियोजित कामं वेळच्या वेळी करतो. पण दरवर्षी आयटी रिटर्न फाईल करायला मात्र हमखास विसरतो. तीच आठवण करून द्यायला मी आली आहे. 31 जुलै 2023 ही आयटी रिटर्न फाईल करायची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आयटी रिटर्न फाईल करायला विसरू नका. फार गरजेचं आहे ते. ज्यांचं वय 60 वर्षाहून कमी आहे आणि वार्षिक उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखाच्या वर आहे, अशा सगळ्यांना आयटी रिटर्न फाईल करावं लागतं. साधारणपणे 2006-2007 ला मी नोकरीला लागले आणि तेव्हापासून न चुकता दरवर्षी मी आयटी रिटर्न फाईल करते. जर तुम्ही नियमितपणे आयटी रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला कर्ज घेताना, होम लोन काढताना त्याचा खूप फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आर्थिक स्थैर्य, तुमची लोन भरण्याची कपॅसिटी, हे सगळं या आयटी रिटर्न फाईल करता की नाही यावर बघितलं जातं. त्यामुळे आयटी रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला कर्ज मिळणं सोपं जातं. एक दुसरा महत्वाचा भाग, तुम्ही व्हिसा काढायला गेलात की तुम्हाला वेगवेगळी कागदपत्र लागतात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कागदपत्र असतं किंवा त्या कागदाचा उल्लेख असतो तो म्हणजे तुम्ही आयटी रिटर्न फाईल करता की नाही. रेग्युलरली जर तुम्ही आयटी रिटर्न फाईल करत असाल तर त्याची हिस्ट्री व्हिसा काढताना मागितली जाते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आठवणीनं न चुकता वेळीच आयटी रिटर्न फाईल करा. 31 जुलै 2023 ही आयटी रिटर्न फाईल करायची शेवटची तारीख आहे. ती जर तुमची चुकली तर मात्र तुम्हाला विलंब शुल्क भरावं लागतं. आता विलंब शुल्क किती आहे? वार्षिक उत्पन्न ज्यांचं 5 लाखापर्यंत आहे त्यांना 1,000 पर्यंत आणि वार्षिक उत्पन्न ज्यांचं 5 लाखाच्या पुढे आहे अशांना 5,000 पर्यंत किंवा त्याहूनही जास्त विलंब शुल्क आकारावं लागतं. जर अजून 10 दिवस उरलेत, त्या निर्धारित वेळेत जर तुम्ही आयटी रिटर्न फाईल केलं तर तुम्हाला हा विलंब शुल्क भरावा लागणार नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत 31 जुलै 2023च्या आधी तुमचं आयटी रिटर्न फाईल करा.